आज आपण बाखराचे मोदक करणार आहोत। तर मोदक हा एक असा खाद्यपदार्थ आहे की जो श्री गजाननाला खूप आवडतो। तर गजाननाच्या आगमनाप्रित्यर्थ आपण आज हे मोदक करणार आहोत। तर त्याच्यासाठी हे मोदक आपले सादर आहेत आगमनासाठी। तर मोदक हे वेगवेगळ्या प्रकारचे असतात। तिळाचे मोदक असतात, तिळाचं बाखर घालून, तिळ आणि गूळ घालून बारीक करून त्याचे पण असतात। खव्याचे पण मोदक करता येतात, उकडीचे मोदक पण असतात। पण हे आपले आज बाखराचे मोदक आहेत। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य हे आपण आज घेतलेलं आहे। तळण्यासाठी तेल घेतलेलं आहे, त्याला जायफळ आणि विलायची पूड घेतलेली आहे आपण थोडीशी, पिठी साखर अर्धी वाटी घेतलेली आहे, हे मोहन घालण्यासाठी तेल घेतलेलं आहे आपण, आणि हे साय घेतलेली आहे अर्धी वाटी। ह्याच वाटीने अर्धी वाटी आपण किसलेलं खोबरं घेतलेलं आहे। हे तूप आपण बाखर भाजण्यासाठी घेतलेलं आहे। ही कणिक घेतलेली आहे वाटीवर 2 वाटी, ह्याच वाटीने 2 वाटी रवा घेतलेला आहे। तर कधी पण आपण करंज्या किंवा आपण मोदक करताना काय करायचं, आता आपण ह्या वाटीने 2 वाटी घेतले ना आपण ही रवा, तर ह्याच वाटीने 2 वाटी आपला बाखर झाला पाहिजे। मग त्याच्यामुळे 1 वाटी कणिक घेतलंय आणि 1 वाटीमध्ये अर्धी वाटी खोबरं आणि अर्धी वाटी दळलेली साखर, म्हणजे 2 वाट्याच आपला बाखर पण होतो आणि 2 वाटीच रवा असतो। हे आपलं बरोबर साहित्य आहे। अशा आपल्याला बाखरही उरत नाही आणि पीठही उरत नाही, असं हे आपलं साहित्य। त्याच्यासाठी हे तंतोतंत होतं, बरोबर होतं, अगदी परफेक्ट होतं। त्यामुळे आता आपण हे तिंबून घेणार आहोत। आपण रवा बाखराचा आपण तिंबून घेऊ। आता आपण ह्या बाउलमध्ये ह्या वाटीने 2 वाटी तुम्हाला सांगितलेलेच आहे, 2 वाटी रवा घेतलेलाच आहे आपण। तर ह्याच्यासाठी आपण तेल गरम करून मोहन टाकणार आहोत। आपण हे गरम करून घेऊयात थोडं। हे आपण मोहन घालण्यासाठी आपण तेल गरम करून घेतलेलं आहे, हे याच्यामध्ये टाकून घेऊ आपण। छोट्या चमच्याने 2 चमचे तेल आहे, ते आपण गरम करून ह्याच्यामध्ये मोहन घातलेलं आहे। हे आपण एकसारखं चांगलं मिक्स करून घेऊ। मोहन घातल्याने काय होतं बघा, आणि पुन्हा आपल्याला साय पण घालायची आहे त्याला। ते काय होते, मऊ मऊ होत्यात, उगी कुरकुरीत होत्यात आणि मऊ होते मोदक, खूप मस्त होतात असं तेल मोहन घातल्यावर। आता आपण एकसारखं हे मिक्स करून घेतलं। आता आपण साय घालू त्यामध्ये। आपण साय घातल्यावर काय होते बघा, करंजी मोदक असो किंवा करंजी असो, ती अशी कुरकुरीत होती, खूप छान होती आणि किती दिवस मऊ पण राहतात आणि कुरकुरीत पण राहतात। त्यामुळं साय घालायचीच। हे मोदक किंवा अशा करंजीच्या ह्याला आपण असं घालायचंच, हे साय घालूनच तिंबायचं, एकसारखं असं छान मिक्स करायचं। हे आता आपण थोडं थोडं पाणी घालून असं तिंबून घेऊया याला। हे थोडं थोडं पाणी घालायचं। आपण साय आणि मोहन आपण मिक्स केलेलं आहे। आता आपण थोडं थोडं पाणी घालून छान घट्टसर गोळा तिंबून घ्यायचा। हे झालं आपलं पूर्ण घट्ट गोळा तिंबून तयार। आपण थोडंसं तेल लावून घेणार आहोत। थोडंसं आपण तेल लावून घेऊ। एकसारखा करून घेऊ थोडासा। आता ह्याला 1 तास भिजत घालायचं, 1 तास भिजत घालू आणि आपण तोपर्यंत बाखर भाजून घेऊ। आता त्याच्यासाठी लागणारा मोदकासाठी लागणारा आपण गॅस चालू केलेला आहे आणि याच्यावर आता आपण बाखर छान भाजून घेणार आहोत मंद आचेवर। त्याला आपण लागणार हे तूप घालणार आहोत। असं थोडंसं साजूक तूप, आपल्या घरचं तूप घालायचं। छान असं मंद आचेवर आता आपण
हा भाकर भाजून घेऊ. बघा आपली भाकराची कणिक छान कणिक भाजल्या गेली आहे. छान सोनेरी कलर आपण भाजून घेतलेली. आता आपल्याला आता ह्याचा भाकर तयार करायचा. हे कणिक बघा तुम्ही पाहू शकता किती कलर छान झालेला आहे ह्याचा. आता आपण ही उतरून घेऊया ती खाली. आता आपण भाकर तयार करून घेऊ ह्याचा. ही आपण भाजलेली कणिक ह्याच्यामध्ये टाकू. दळलेली साखर आपण घेतलेली, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत खोबरं. त्याच्यामध्ये आपण थोडीशी वेलची, जायफळ आणि वेलची पूड. आता आपण मिक्स करून घेऊ. असं चांगलं हे झाला. असं चांगलं मिक्स करून घ्यायचं. हा झाला आपला भाकर मोदकासाठी तयार. हा आपला भाकर झाला मिक्स सगळा. आता हा आपण एका बाजूला ठेवून देऊ आता. आणि आता आपल्याला 1 तास झालेलं ह्याला आपण भिजत घातले. ते आपण कुटायला घेऊया. आता आपण ह्याला कुटून घ्यायचे. ह्याला चांगलं अर्धा पाऊण तास चांगलं कुटायचं बघा. म्हणजे इतके मऊ आणि कुरकुरीत होतात आपले मोदक. खूप मऊ होतात. कसं आपण छान ह्याला कुटून घ्यायचं चांगलं. अशा प्रकारे चांगलं अर्धा पाऊण तास कुटून घ्यायचं. बघा आपण तिंबताना किती घट्ट तिंबलेलं आहे. घट्ट तिंबून घ्यावं लागतं हे. म्हणजे असं घट्ट होतं गोळा. आणि तिंबल्यानंतर थोडंसं पुन्हा ते सैल होत असतं. त्याच्यामुळं घट्ट तिंबून घ्यावं लागतं. आता आपलं बराच वेळ झालं हे कुटून. आता आपण त्याच्या पात्या करून घेऊया. छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे. हे असं करून घ्यायचं चांगलं. बघा किती मऊ होतं हे. आणि फार कुरकुरीत होतात बघा मोदक. कुरकुरीत आणि असे मऊ हुसरूक होतात. छान मऊसूत. पण ह्याच्या छान पात्या करून घ्यायच्या आता. त्याला असं गोल करून घ्यायचं चप्पट. हे असे सगळे करून ठेवायचे. असं पेढा करून घ्यायचा. 2 हाताच्या तळहातावर, दोन्ही हाताच्या तळहाताने असा चप्पट गोळा करून घ्यायचा. ते चांगले लाटून घ्यायचे. हे आपल्या सगळ्या पूर्ण गोळे तयार करून झाले. छोटे छोटे गोळे आपण पेढ्यासारखे गोळे करून घेतले. हे आपले 30 झाले. आणि हा भाकर आपला तयार झालेला आहे. आता आपण करायला घेऊ. आता आपल्याला लाटून घ्यायचे. आता छोट्या छोट्या पात्या लाटून घेऊ आपण गोल चांगल्या. अशा गोल लाटून घ्यायच्या. एकसारख्या छान. फार पातळ नाही, फार जाड नाही, अशा लाटून घ्यायच्या. अशा पात्या आपण तयार करून घेऊ. आपण 5-7 पात्या आपण अशा ह्या पुऱ्या आपण लाटून घेतलेल्या आहेत 5-7. आता आपण ह्याचे मोदक तयार करून घेऊया.
आता मोदक आपण याचे करणार आहोत. ही अशी घडी करायची, हे असं सगळीकडून असं करून घ्यायचं, पाकळी करून घ्यायची तयार. अशी पाकळी करायची आपल्याला आणि मध्यभागात असं सारण भरायचं. हे असं बंद करून घ्यायचं आपल्याला पुन्हा हे असं बंद करून घ्यायचं. मोदक चांगला बंद झाला पाहिजे, नाही तर तळताना तो असा फुटला जातो तेलामध्ये. असं छान बंद करून घ्यायचा. अशा प्रकारे आपण इकडे असे लाईनीत ठेवून देऊ. एक एक अशी आपण पुरी घ्यायची आणि एक एक अशी भरायची छान. असे सगळीकडून असं ह्याला पाकळ्या पाडून घ्यायच्या. पाकळ्या पाडायच्या. हे असं आपण सारण यामध्ये भरून घ्यायचं. फार पण भरलं ना की ते फुटले जातात, त्यामुळं सारण आपण चांगला भरायचा, पण फार भरायचं नाही. आपल्याला थोडंसं दुमडायला वर असं राहू द्यायचं. अशा प्रकारे तुम्ही पाहू शकता. असे मोदक करून घ्यायचे. अशा प्रकारे आपले सगळे मोदक तयार झालेले आहेत करून. आपण कसा सुबक आकार दिलेला आहे, एकसारखे मोदक झालेले आहेत आणि तोंड चांगली आपण बंद केली आहेत. आता तळण्यासाठी आपण कढईवर ठेवलेली आहे, गॅस चालू केला आहे आणि तेल गरम करायला ठेवले. आता आपण तेल टाकले, तुम्ही तूप टाकलं तरी चालते, तुपामध्ये तळले तरी सुद्धा चालते, पण मी तेल घेतलेले आहे. कशातही चालते, साजूक घरचं तूप पण चालते. आता आपलं तेल तापलेलं आहे. आपण आता मोदक तळून घेऊया. मंद आचेवर चांगले लाल होऊ द्यायचे नाही, पांढरे पांढरे काढायचे, पण कच्चे राहू नये. अशा प्रकारे आपण 4-5 टाकून 5-6 टाकून 5-6 टाकले. जसं आपण तेल भरपूर घेऊ तसं आपले व्यवस्थित तळल्या जातात आणि जास्त लाल होऊ द्यायचे नाही मोदक कधी पण, कारण पांढऱ्यात छान दिसतात आणि कच्चं पण राहू द्यायचं नाही आपल्याला. अशा पाकळ्या ही सुद्धा व्यवस्थित ह्या तळता आल्या पाहिजे, म्हणजे तळून छान झालं पाहिजे, कच्च्या नाही राहिलं पाहिजे. अशा प्रकारे आपल्या हे लाल पण झाले नाहीत आणि पांढरे शुभ्र आणि तळल्या पण गेले आणि पांढरे शुभ्र पण दिसतात. असे मोदक आपण काढून घ्यायचे. तुम्ही पाहू शकता किती सुंदर आकार पण आलाय आणि किती छान दिसतात ते. आता आपण दुसरे टाकून घेऊ. हलक्या हातानंच टाकायचे आणि हलक्या हातानंच आपल्याला हलवायचे पण आहे, जेणेकरून आपले मोडू नये. हे आपले मोदक सगळे झाले आता तळून. आपलं राहिलेलं शेवटचं. छान झालेले आहेत आपले मोदक, तुम्ही पाहू शकता. छान. अशा प्रकारे आपले सर्व मोदक गणपतीसाठी तयार झालेले आहेत. काय सुरेख रंग आलेला आहे आणि सुबक आकार पण सुबक आलेला आहे. गणेश आगमनानिमित्त आपण हे मोदक सादर केलेले आहेत. नक्की करून पहा. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.